नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर जिल्हा न्यायालय भरती संदर्भात एक महत्त्वाची माहिती, हायकोर्टाने एक महत्त्वाचा आदेश जो आहे तर तो दिलेला आहे. काय आदेश आहे तर तुम्ही पाहणार आहोत. त्यासोबतच आगामी काळात जिल्हा न्यायालयामध्ये कोणत्या पदांसाठी जाहिरात येणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, पुढारी न्यूजपेपरमध्ये जे आहे बघा 3 फेब्रुवारी 2026 छत्रपती संभाजीनगरची एडिशन, याच्यामध्ये ही महत्वाची बातमी जी आहे तर ती आलेली होती, ती मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी हायकोर्टाच्या तसेच जिल्हा न्यायालयाच्या तयारी करत असाल तर लिपिक या पदासाठी आपल्याकडे संपूर्ण रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे. ज्यांनी शिपाई पदासाठी फॉर्म भरला असेल, शिपाईची पण बॅच अवेलेबल आहे. त्यासोबतच त्यांच्या टेस्ट सिरीज देखील आपण जे आहेत तर त्या लॉन्च करून दिलेले आहेत. मित्रांनो, बघूया काय बातमी आहे. बघा, कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरा, हायकोर्टाचा महत्वाचा आदेश आहे. बघा, विविध कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या म्हणजे जज, इथं उल्लेख कशाच्या मित्रांनो, जजचा, पण मी तुम्हाला पुढे सांगतो की याला आपल्याला फायदा कसा आहे. रिक्त पदांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, दंडाधिकारी आणि इतर न्यायिक अधिकाऱ्यांच्या 3000हून अधिक मंजूर रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिलेले. किती पद? 3000 पद. 3000 पदे. रिक्त पदे भरण्यासाठी कोणती पावलं उचललेली आहेत त्याचे ब्ल्यूप्रिंट सादर करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. तसेच विविध संवर्गात मंजूर झालेल्या एकूण पदांची संख्या 1 जानेवारी 2026 पर्यंत रिक्त पदे आणि भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात केली जाईल याचा खंडपीठाने सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे विविध संवर्गात मंजूर म्हणजे वेगवेगळी पद देखील त्यांनी इथं उल्लेख जो आहे तर तो इथं केलेला आहे. बघा, मागेच एक महत्वाची बातमी आली होती की न्याय विभागात टंकलेखकाच्या म्हणजे क्लर्क टायपिस्टच्या 5223 पदांची मंजुरी करण्यात आलेली होती. ही मंजुरी का करण्यात आली लक्षात घ्या, कारण की सरकारने 2863, लक्षात घ्या 2863 एवढी न्यायिक अधिकारी म्हणजेच याच्यामध्ये लक्षात घ्या जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इत्यादी पदांची नवीन निर्मिती केलेली. आणि नवीन निर्मिती केल्यामुळे आता या पदांची निर्मिती करून चालत नाही, यांना एक टायपिस्ट द्यावा लागतो. आणि आधीचे काही रिक्त पद म्हणजे अशी 5223 पद तुम्ही जर हायकोर्टाचं पाहिलं असेल, बघा हायकोर्टाची दरवर्षी किती ऍड यायची, 200 ची, काही 150 ची, काहीतरी एकदम छोटे छोटे ऍड येतात. यावेळी लिपिकची किती आली, डायरेक्ट 1332 ची. त्याच्यानंतर काहीतरी 800+ शिपाईची आलेली. मग कोर्टाच्या बाबतीत काय होतं मित्रांनो, ते 80% वगैरेचा रूल काही नसतो की एवढीच पदं भरली गेली पाहिजे. कोर्टाने सांगितलं पूर्ण भरा, ते 100% पूर्ण भरून टाकतात. कोर्टाला कुठल्याही वित्त विभागाचा काय आदेश जो असतो 80%चा 20%ची मर्यादा हा लागू होत नाही. म्हणून आगामी काळात जर कोर्टाने आदेश दिला, आता ही पदं मंजूर झालेली आहेत, आता यांच्यावर काम चालू आहे, तर डायरेक्ट 5223 पदांची एक मोठी जाहिरात, डायरेक्टली ऑल इन वन जाहिरात जी आहे तर ते जिल्हा न्यायालयाची आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणून तुम्ही तयारीत असलं पाहिजे. म्हणजे मागे पण याच्यावर जो आहे तर तो प्रॉपर आपण इथं व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यामध्ये देखील हायकोर्टाकडून याच्यात मान्यता देण्यात आलेली आहे. आता हे जे कनिष्ठ लिपिक पद असतं याची पात्रता सगळ्यात आधी तुमची पदवी पाहिजे. म्हणजे ज्या उमेदवारांची पदवी आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, परंतु पदवी सगळ्यांकडे, प्रॉब्लेम काय, टायपिंग सर्टिफिकेट. मी मागच्या पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, बरेच उमेदवार भेटायला येतात, सर सरकारी नोकरीची तयारी करायची, काय करू. मी पहिले त्यांना एक सजेशन देतो की तुम्ही टायपिंगचे सर्टिफिकेट काढा, कारण की जोपर्यंत तुमच्याकडे टायपिंग नसतं तुम्ही लिपिकला पात्र होत नाही किंवा इतर पदांना पात्र होत नाही. इथं देखील लक्षात घ्या, तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लागतात. म्हणून इथं इंग्लिश 40चं सर्टिफिकेट काढून घ्यायचं टायपिंगचं, आणि 30चं मराठी. एकाच वेळी ऍडमिशन घ्यायचे या दोघांना, फार महत्वाचं असतं. सोबत इथं कम्प्युटरचं सर्टिफिकेट लागतं, म्हणून MSCIT ला पण ऍडमिशन घेऊन टाका. MSCIT याला पण ऍडमिशन घेऊन टाका. या जर 2 गोष्टी तुमच्या असतील ना तर तुम्हाला भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे समजा 5223 ची ऍड झाली आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला मिस करणार, बरं का, एवढी मोठी संधी मिस करणार. आणि मागच्या वेळी ही जी जिल्हा न्यायालयाची भरती झाली ती TCS ने घेतली होती. कोणी घेतली ती? TCS ने घेतली होती. बॉम्बे हायकोर्टाची कोर्ट स्वतःच घेतात डायरेक्टली, ते काय कोणाला बोलवत नाही. बघा, कनिष्ठ लिपिक फक्त 40 प्रश्नांची परीक्षा होती. 40 प्रश्नांची परीक्षा होती. जास्त काय अवघड पण नव्हतं त्याच्यात. फक्त इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंग यांचं होतं, आणि मुलाखत 20 गुणांची होती. बघा, इथं 20 गुण असे एकूण 100 गुण जे आहेत तर ते होत असतात इथं. त्याच्यामध्ये बघा 40 प्रश्न इंग्रजी आणि मराठी भाषेतील इथं प्रश्न विचारण्यात आलेले होते. बघा काय काय विषय होते बघा, इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी ज्ञानांसह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई यांची परीक्षा जी आहे तर ती घेण्यात येते. संगणक वगैरेचे पण प्रश्न होते, याच्या रिस्पॉन्स शीट पण आपल्याकडे जे आहेत तर ते अवेलेबल आहेत. ओके,
तर हा संपूर्ण गोष्ट इथं जी आहे तर ती दिलेली, म्हणजे आगामी काळात न्यायालयामध्ये एक चांगली भरती येऊ शकते. म्हणून आता जर कोणी बॉम्बे हायकोर्टची तयारी करत असेल ना, त्यांनी पुन्हा म्हणजे तयारी सोडूच नका, म्हणजे ही संपली तर लगेच तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये एक चांगली संधी जी आहे तर ती मिळू शकते. उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी मित्रांनो शिपाई या पदाला जबरदस्त अर्ज आलेले आहेत आणि याच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली, ज्याचं नाव ठेवलंय 21 अपेक्षित टेस्ट सिरीज, ज्याच्यामध्ये स्पर्धा जास्त आहे तर तयारी तुमची त्याच्यापेक्षाही जास्त व्हावी हे लक्षात घेऊन 99 रुपयात 21 दर्जेदार टेस्ट PYQ चा आधार घेऊन या सगळ्या काही गोष्टी तयार केलेल्या आहेत. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या टेस्ट सिरीजला जे आहेत तर ते एनरोल करू शकतात. आणि आगामी काळात न्यायालय भरती संदर्भात कुठली अपडेट येते ना मित्रांनो, आपण या चॅनलवर घेऊन येत असतो, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.